सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील देवपूर पोलिसांनी धडक कारवाई करत घरफोडीच्या 2 गुन्ह्यांची उकल केली असून या प्रकरणी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय। अविनाश पाचाळ आणि दीपक पाटी अशी या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अन्वये दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस करत होते। यावेळी शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली। पोलिसांच्या या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्यांनी अशीच एक घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले। पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास करत आरोपी अविनाश पाचाळ याच्या महिंदळे शिवारातील शीतल कॉलनी येथील घराजवळील एका भंगार गोदामातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। यात 10,000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा 46 इंची कलर टीव्ही, 300 रुपयांची लक्ष्मी देवीची चांदीचा शिक्का आणि 2,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 12,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते आणि त्यांच्या शोध पथकातील अंमलदारांनी ही कामगिरी बजावली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।